बाय. हाय हॅलो नमस्कार, मी किरण स्वागत करते तुमचं माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. आणि आजचा हा व्लॉग आहे सॅटर्डेचा. काय झालं एकच. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू दी चॅनल. मी किरण तुमचं स्वागत करते माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं की बरेचसे प्लांट्स म्हणजे जे आहेत खराब झालेत आणि कुंड्या देखील रिकाम्या पडल्या होत्या. सो मी आज इथे जवळच एक नर्सरी आहे तिकडे गेले होते, पण तिकडे अजिबात प्लांट्स अवेलेबल नाही आहेत जास्त. 2-3 दिवसात नवीन प्लांट्स येणार आहेत असं ते बोलले. सो 1-2 प्लांट्स मी घेऊन आली आहे रँडमली. सो आता मला स्वयंपाक करायचा आहे आणि मी थोडं चिकन देखील घेऊन आली आहे. तर चिकन ग्रेव्ही बनवेन, थोडी रस्सा वगैरे नाही बनवणार कारण थोडंच चिकन आणलं आहे, एक टाईम पुरेल इतकं. सो चिकन ग्रेव्ही बनवते आणि घावण बनवते. सकाळी मी घावणच बनवली होती आणि त्याचबरोबर मटकीची भाजी बनवली होती. आणि आणखी एक गोष्ट म्हणजे सध्या ना मी या बॉटलमधून पाणी पिते आहे. तर ॲक्च्युली कसं मी पाणी पिते, भरपूर पाणी पिते, पण पावसाळ्यात जरा पाणी कमीच पिलं जातं माझ्याकडून. तरी तुमच्यासोबतही असं होत असेलच, म्हणजे पाणी पिण्याची जास्त गरज भासत नाही आणि जेवल्यानंतरच आठवण येते फक्त. सो मी सध्या हे सिपर जे आहे घेतलेलं आहे, हे मी मिशोवरून घेतलेलं आहे. अगदी कमी रेटमध्ये आहे आणि खूप छान याची क्वालिटी आहे. 2 लिटर याची कॅपॅसिटी आहे. सो माझं टार्गेट असतं की रात्री 8पर्यंत, 7:30-8पर्यंत ही बॉटल पूर्ण संपावी आणि त्यानंतर परत झोपेपर्यंत एक अर्धा लिटर मी पाणी पिते. म्हणजे जवळजवळ 2.5 ते 3 लिटर पाणी मी दिवसभरात पिण्याचं जे आहे टार्गेट माझं आहे. सो या बॉटलचा त्यामध्ये खूप जास्त खारीचा वाटा आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण जेव्हापासून बॉटल मी घेतले ना तर आपोआपच ते म्हणजे कसं असतं ना, नवीन असलं की एखादी गोष्टीची उत्सुकता जास्त असते आणि त्याला वापरायचं एक्साइटमेंट जास्त असतं. त्यामुळे की काय माहीत, तर भरपूर पाणी मी पिते सध्या. पावसाळा असून देखील तसं बाकीच्या टायमाला मी पाणी पितेच, पण पावसात थोडं कमी होते, त्यासाठी हे ॲड केलेलं आहे. तुम्हालाही घ्यायचं असेल तर मी खाली लिंक देईन डिस्क्रिप्शनमध्ये, डिटेल्स तिथून तुम्ही घ्या आणि टॅग प्रोडक्ट्समध्ये देखील मी ॲड करून देईन. चला मग स्वयंपाक करायला. तर इथे भात रेडी होतो आहे आणि इथे चिकन शिजतं आहे. चिकनमध्ये ना मी फक्त जे आहे तेलामध्ये कांदा घातला होता, कांद्याची फोडणी घातली होती आणि त्यानंतर चिकन घातलं आणि हळद आणि मीठ, आणि हळद आणि मिठामध्येच हे चिकन मी शिजवून घेणार आहे. त्यानंतर यामध्ये मी लाल तिखट ॲड करेन थोडं चिकन शिजल्यानंतर. आणि हे वाटण मी करून घेतलं आहे आणि ह्या वाटणामध्ये ओलं खोबरं, कांदा, टमाटर, आलं, लसूण आणि कोथिंबीर इतकंच आहे. ते सगळं तेलामध्ये मी थोडं भाजून घेऊन त्यानंतर मग वाटून घेतलेलं आहे. आणि छान असं चिकन शिजल्यानंतर मी हे जे आहे वाटण त्यामध्ये ॲड करेन. त्याचबरोबर वरून मी हा एव्हरेस्टचा मसाला त्यामध्ये घालणार आहे, एव्हरेस्टचा चिकन मसाला. आणि पाणी मी अजिबात यामध्ये ॲड करणार नाही आहे, कारण मिठामुळे जे आहे पाणी आपोआप त्याला सुटतं. सो छान असं हे ऑलमोस्ट चिकन जे आहे मीठ आणि हळदीमध्ये शिजलेलं आहे. आता मी यामध्ये लाल तिखट ॲड करते. तर हे लाल तिखट मी गावावरून आणलेलं आहे, म्हणजे यावर्षीचं नवीन केलेलं लाल तिखट आहे ते. अजून मी हे भरणीमध्ये काढलेलं नाही आहे, ते भरणीमध्ये काढल्याचं गेल्या वर्षीचं म्हणजे लास्ट इयरचं जे आहे लाल तिखट आहे कांदा लसूण मसाल्याचं, म्हणजे आमचं गावी बनतं ते. आता परत 1 मिनिटभर मी याला झाकून ठेवणार आहे, जेणेकरून जे लाल तिखट आहे ते थोडंसं तेल रिलीज करेल. आता मी यामध्ये हे वाटण घालणार आहे. It helps the speaker lead his audience into the scene he describes.
आपली अगदी सिंपल पद्धतीने पाण्याचा वापर न करता बनवलेली चिकन ग्रेव्ही अगदी झणझणीत बनवून रेडी आहे. रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर हे गुलाबाचं झाड मी घेऊन आले आणि हे जे आहे सदाफुली आहे. व्हाईट म्हणजे 2 मिक्स कलर आहे यामध्ये, पिंक आणि व्हाईट, म्हणजे मध्ये थोडा पिंक आहे आणि कडेने व्हाईट असं हे जे आहे प्लांट आहे. आणि हा जो गुलाब आहे याचा तर कलर कोणता आहे काय माहीत. हे प्लांट होते तिथे पण फुलं वगैरे आली नव्हती. आता ह्याला फूल लागल्यावर कळणार की हा कशा प्रकारचा गुलाब आहे. ॲक्च्युली हा गावठीच गुलाब आहे. म्हणजे असं कुंड्या मी घेऊन गेले होते माझ्या घरातल्याच, तर त्यांच्याकडूनच त्यांचे ते जे खत वगैरे असतं ते सगळं घालून मी जे आहे प्लांट्स हे लावून घेऊन आलेले आहे. घर रेंटेड असलं म्हणून काय झालं, आपण महिला वर्ग ते सजवायला मागे पुढे पाहत नाही. कारण रेंटेड जरी असलं तरी आपलं एक अटॅचमेंट झालेलं असतं. आपण सध्या राहत असतो तिथे आणि त्याला आपलंसं आपण केलेलं असतं. आणि आम्हा महिला वर्गामध्ये तर घर सजवण्याचं एक ते वेडच असतं. म्हणजे बऱ्याच जणींना असेल माझ्यासारखं. सो मलाही खूप जास्त वेड आहे घर सजवायचं वगैरे. सो ही जी माझी वॉल होती ना खूप प्लेन होती आणि रेंटेड घर असल्यामुळे आपण जास्त महागड्या वस्तूंनी सजवू नाही शकत. कारण जास्त इन्व्हेस्ट करणं पॉसिबल नसतं. सो अशा छोट्या छोट्या वस्तूंनी आपण आपलं घर सजवू शकतो. जशी मी ही वॉल सजवली आहे. तर अगदी बारीक जे खिळे असतात ना, म्हणजे तारमुळे आम्ही ज्याला म्हणतो, ते मी वॉलमध्ये जे आहे मारून या जे आहे फ्रेम्स लावलेले आहेत. कारण अगदी लाईटवेट या फ्रेम्स आहेत. तर बघू शकता छान असं मी हे माझ्या वॉलचं मेकओव्हर केलेलं आहे. बोरिंग अशी वॉल होती अगदी प्लेन, त्यावर मी हे असे फ्रेम्स लावलेले आहेत. छान आणि अगदी रिजनेबल रेटमध्ये मला या चांगल्या क्वालिटीमध्ये फ्रेम्स मिळाल्या आहेत. मिशोवरून मी ह्या घेतल्या होत्या. 2 3 4 5 6 7 8 9 फ्रेम्स आहेत. तर खूप छान, म्हणजे 250 नाही 300च्या आत काहीतरी मला या भेटल्या होत्या. 300 350 पर्यंत असं भेटले असतील. आणि खूप छान याची क्वालिटी आहे. मी असं जे आहे व्हर्टिकल वेनी ज्या हे या लावल्या आहेत. तुम्ही हॉरिझॉन्टल किंवा कसं तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही अरेंज करून लावू शकता. आणि हे यामध्ये फोटो प्रिंट करून मी जे आहे लावलं होतं. तर खूप छान आणि ॲट्रॅक्टिव्ह वाटते आहे ही वॉल. आता तुम्हाला कसं वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, अशा छोट्या छोट्या वस्तूंपासून, रिजनेबल वस्तूंपासून आपण आपलं घर सजवू शकतो. आणि मिशो तर आहेच आपल्याला साथ देण्यासाठी. तर नक्की तुम्ही हे प्रोडक्ट जे आहे चेक करा. मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईनच. तर चला. तर बघू शकता मी काल ही सदाफुली जी आहे आणून लावली होती आणि आज याला जे आहे फुल आलं आहे. बघू शकता हे व्हाईट कलरचं नाही आहे, मध्ये पिंक आहे आणि कडेने म्हणजे ह्या पाकळ्या ज्या आहेत त्या लाईट पिंक कलरमध्ये आहेत. छान आहे याचा कलर. त्याचबरोबर हे जे आहे गुलाबाचं झाड मी घेऊन आलं, ते कोणत्या कलरचं आहे ते पाहावं लागणार फुलं आल्यानंतर. आणि त्याचबरोबर इकडे बघू शकता हे चिनी गुलाब छान असे जे आहेत लागलेले आहेत. ॲक्च्युली मी हे मिक्स लावलं होतं, म्हणजे पिंक आणि व्हाईट. व्हाईट कलरला जास्त फुलं येत नाही आहेत, पिंकला बऱ्यापैकी फुलं येत आहेत. आणि आज संडे आहे आणि आज पाऊस गायब आहे. म्हणजे आता 2 दिवस ना बऱ्यापैकी पाऊस पडत होता, वातावरणही पावसाचं होतं. पण आज छान असं ऊन पडलं आहे. आणि ही 12 महिने फुलणारी फुले. आता ह्या झाडांना काय म्हणतात मला माहीत नाही. स्वास्तिकची झाडं मी असं लहानपणी म्हणायचो, पण याचं रिअल नाव काय आहे मला माहीत नाही. मी मागेही विचारलं होतं, बऱ्याच जणींनी आन्सर केलं होतं, तर विसरले. तर परत तुम्हाला जर माहीत असेल तर या फुलांना काय म्हणतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर खूप छोटे छोटे व्लॉग्स बनत आहेत, पण लवकरच मी मोठे व्लॉग्स घेऊन येईन. तर आजचा हा छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि हो, या व्लॉगमध्ये सबस्क्रायबर्सची नावे मी अनाऊन्स केलेली नाही आहेत. पुढच्या व्लॉगमध्ये नक्की करेन. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.